वेलकम एव्हरीवन. आज संडे असला तरी आज कढीचा बेत होता. त्यासाठी मी एक ग्लास ताक घेतले आणि छोट्याशा वाटीमध्ये थोडंसं ताक घेऊन त्यामध्ये बेसन पीठ मिक्स केले. व्यवस्थित बेसन पीठ मिक्स केले. मी एकच चमचा घेतला आहे. घट्ट जर कढी करायची असेल ना तर तुम्ही जास्त बेसन पीठ घेऊ शकता, जसं की 2 चमचे. मला ताकामध्ये बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मिरच्या टेचून घेतल्या. मी तर 3-4 मिरच्या घेतल्या, तर आम्ही तिखट खूप कमी खातो, त्यामुळे मी कमी मिरच्या घेतल्या. तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता. लसूण पण घेऊ शकता. माझ्याकडे आत्ता या लसूण अवेलेबल नाही, त्यामुळे मी फक्त मिरची घेतली आहे. असं काही नाही की सगळंच अवेलेबल आहे तर मग सगळंच टाकलं पाहिजे. जे अवेलेबल आहे त्यामध्ये आपली भाजी होऊ शकते. इथं आता मी कढई गरम करून घेते. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. तेल पण गरम करून घ्यायचं, चांगलं कडक असं तेल गरम करून घ्यायचं, जेणेकरून मोहरी चांगली तडतडली पाहिजे, आपली फोडणी व्यवस्थित झाली पाहिजे. बघा, तेल गरम झाल्यानंतर मी मोहरी टाकली आणि मोहरी एकदम व्यवस्थित तडतडून दिली. तुम्ही बघू शकता कशी हळूहळू व्यवस्थित तडतडते मोहरी. त्यानंतर जिरे टाकली. जिरेनंतर कढीपत्ता. आता कढी म्हटल्यावर कढीपत्ता तर पाहिजेच. कढीपत्ता टाकला, मिरची टाकली आणि हळद टाकली. ते व्यवस्थित परतून घेतल्यानंतर हळद टाकली. इथं हळदीनंतर मी ते ताकाचं जे मिश्रण होतं ते टाकून घेतलं. ताकाचं मिश्रण टाकलं. बघा, हळूहळू टाकायचं. ताकाची कढी असल्यामुळे फुटत नाही. ते एकदम अशी मोठा गॅस असला छोटा गॅस असला तरी चालतं. दह्याची कढी फुटते, ताकाची कढी फुटत नाही. मग मी ताकाची कढी पातळ केली, कारण की भजीची करायची. तुम्ही तर घट्ट पण कढी करू शकता किंवा तुम्हाला हवे तसं करू शकता. मी इथं मीठ टाकून घेतलं. त्यानंतर कोथिंबीर घेतली आणि कढी कढवायला ठेवली. कढी कढेपर्यंत आपण भजी करून घेऊया. त्यासाठी मी बेसन पीठ घेतले, अर्धा वाटी बेसन पीठ घेतले. त्यामध्ये पाणी, हळद, पाणी टाकल्यानंतर मीठ, हळद टाकली. त्यानंतर थोडीशी चटणी पावडर टाकली. तुम्ही मिरची पण टाकू शकता. चटणी पावडर टाकली. मिक्स केल्यानंतर चटणी पावडर टाकली. इथं चटणी पावडर टाकली आणि थोडासा सोडा टाकला थोडासा. आणि बघू शकता तुम्ही इकडं कढी अशी कढायला ठेवली मी आणि इकडे एका बाजूला तेल गरम करायला ठेवले भजीचं. आणि आता इथं भजी काढून घेऊ आपण. भजी काढून घेऊया. चमच्याने टाकते भजी, कारण की मला हाताने टाकायला थोडंसं नको वाटतं, म्हणून मी चमच्याने टाकले. आणि इथं बघू शकता तुम्ही भजी व्यवस्थित तळून घेतली. जे राहिलेली बेसन पीठ आहे ना, त्याच्या पण मी भजी तळून घेते. तुम्ही बघू शकता मी काढते आता आणि दुसऱ्या पण भज्या तळून घेते. तोपर्यंत इकडं बघा कढी कशी उकळली आहे. आता ह्या उकळल्या कढईमध्ये मी भजी टाकून घेते. भजी टाकून घेतल्यानंतर त्याला अजून एक छोटासा उकळी येऊन द्यायची, थोडीशीच उकळी येऊन द्यायची. आणि कसं आहे, कढी जरा थोडी पातळ असेल ना तर मग भजी बरोबर खायला जरा मस्त लागते. घट्ट जरा कमी होईल मग. आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली कढी तयार आहे भजी.